तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळेजण? आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कशा प्रकारे आपण चॅट जीपीटी थ्रू फक्त 10 मिनिटात ॲप बनवू शकू व ते आपल्या मोबाईलवर किंवा अँड्रॉइड डिव्हाइसवर त्याचा वापर करू शकू, यूज करू शकू. तर तुम्ही आता इथे पाहू शकता की कशा प्रकारे मी इथे ॲप बनवलेला आहे. तसंच आपल्याला आता इथे ॲप बनवायचं आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. स्टेप 1. तर आता आपण सगळ्यात पहिले इथे टिक टॅक टो हा गेम बनवणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपला पीसी ऑन करून घ्यायचा आहे आणि पीसी किंवा लॅपटॉप ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे चॅट जीपीटीची. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करणार तुमच्यावर असा एक इंटरफेस ओपन होईल. ते तुम्ही ट्राय चॅट जीपीटीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे चॅट जीपीटीला इथे मेसेज टाईप करायचा की तुम्हाला टिक टॅक टो गेमचा HTML कोड पाहिजे आहे. तर मी इथे हे टाईप करून इथे सेंड केलेलं आहे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता की कशा प्रकारे आपल्याला इथे AI थ्रू चॅट जीपीटी थ्रू आपल्याला इथे कोड आलेला आहे. स्टेप 2. तर आता आपण जो आपल्याला चॅट जीपीटीने जो कोड भेटलेला आहे, हा कोड त्याच्यामध्ये काही चुका आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण इथे कोड पेनचा उपयोग करणार आहे. त्याच्या आधी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये कोड पेनची एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार तुमच्या समोर असा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्ही इथे स्टार्ट कोडिंग वर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही जो आपण चॅट जीपीटीचा हा कोड आहे हा इथे कॉपी करून घ्यायचा आहे. जसं तुम्ही इथे कॉपी करणार इथे तुम्हाला HTML चा इथे याच्यात येऊन तुम्ही तो इथे पेस्ट करायचा आहे. जसं तुम्ही इथे पेस्ट करणार तुमच्या समोर इथे आउटपुट तुम्हाला दिसून जाईल की कशा प्रकारे इथे आपला हा गेम तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे याची तपासणी करू शकता की हा गेम बरोबर चालत आहे की नाही. जसं तुम्ही इथे पाहू शकता की प्लेयर एक्स इज विन. तर इथे प्लेयर एक्स हा विन झालेला आहे. रिस्टार्टवर क्लिक केल्यानंतर रिस्टार्ट पण गेम आपला होत आहे. तर आता इथे आपला गेम बरोबर चालत आहे व कोड पण बरोबर आहे. हे आता इथे आपलं झालेलं आहे. स्टेप 3. आपण कशा प्रकारे कम्प्युटरमध्ये कोड सेव्ह करू शकतो हे पाहणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या कोडवर चॅट जीपीटी कोडवर यायचं आहे आणि इथे विंडोजवर क्लिक करून तुम्हाला नोटपॅड ओपन करून घ्यायचा आहे. नोटपॅड ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचा जो हा कोड आहे तो इथे पेस्ट करून घ्यायचा. इथे कॉपी करून हा इथे पेस्ट करायचा आहे. जसा तुम्ही हा इथे कोड पेस्ट करणार इथे फाईलवर क्लिक करायचं आहे, सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि इथे या फाईलला नाव द्यायचं आहे index.html. इथे आता आपली 3rd स्टेप पूर्ण झालेली आहे. स्टेप 4. तर आपण स्टेप 4 मध्ये पाहणार आहे कशा प्रकारे आपण वेब ॲप टू मोबाईल ॲप कन्वर्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अजून एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करणार तुमच्या समोर एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. जसा तुमचा हा इंटरफेस ओपन झाला तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला ॲपचं नाव द्यायसाठी इथे ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या ॲपसाठी नाव द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲपला नाव देणार त्याच्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला तुमची फाईल ओपन करायची आहे. त्याच्यानंतर त्या फाईलला सिलेक्ट करून त्याला झिप करून घ्यायची आहे. जेव्हा त्या फाईलला आपण झिप करू, जशी ती फाईल झिप झाल्यानंतर तुम्हाला ती ड्रॅग अँड ड्रॉप थ्रू किंवा पेस्ट करून किंवा अपलोड करून तुम्ही तिथे ती आणायची आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला
गुगलवर क्लिक करून कंटिन्यूवर क्लिक करून ती तुम्हाला साइन अप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असा मेसेज आला सॉरीचा किंवा असं लिहून आहे तिथे की तुम्ही तुमचं जे नाव आहे ते अवेलेबल नाही आहे, हे कोणतरी आधी यूज केलेलं आहे, अशा प्रकारचा तुम्हाला इथे मेसेज दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही वापस त्याच्यावर बॅक जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा फाईलचं ॲपचं नाव चेंज करायचं आहे. मी इथे फाईलचं ॲपचं नाव चेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. जेव्हा या विंडोवर आले इथे तुम्हाला तुमची डिटेल्स फिलअप करायची आहे. इथे मी माझी डिटेल्स फिलअप केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. जेव्हा इथे कंटिन्यूवर क्लिक करणार त्याच्यानंतर थोडा लोडिंग होईल आणि नंतर तुम्हाला इथे तुमच्या गेमचं वेबसाईट भेटून जाईल. की तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे तुमचं जे गेमचं आउटपुट आहे ते इथे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे हे झाल्यानंतर तुम्ही वापस बॅक यायचं आहे आणि इथे तुम्हाला जी लिंक दिसते ती तुमच्या ॲपची लिंक आहे. तर याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये हे पाहणार आहे की कशा प्रकारे आपण हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. तर ते आपण आता पाहूया. स्टेप 5. तर आपण आता स्टेप 5 वर पोहोचलो आहे. स्टेप 5 मध्ये आता आपल्याला जे ॲप आहे ते मोबाईल ॲपमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. तर ते ॲप आपण आता कशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकतो हे आपण पाहणार आहे. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचं नाव आहे वेब इंटू ॲप. म्हणजे आपण याच्यामध्ये ते जी वेबची फाईल आहे ती आपण आता ॲपच्या फाईलमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर त्याच्या हाती सगळ्यात पहिले तुम्हाला इथे त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला यायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या जो ॲपचा आहे तो इथे URL पेस्ट करायचा आहे. तर मी इथे तो कॉपी केला, इथे हा मी पेस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या ॲपचं नाव टाकायचं आहे. तर आपल्या ॲपचं नाव आपण टाकलेलं होतं गेम OX प्ले. तर आपण इथे हे टाकू. तर आपण इथे हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर जसं आपण क्लिक करू आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर इथे आपल्याला आयकॉन द्यायचा आहे. जसं आपल्या याला आपण ॲपला आयकॉन असतात तशा प्रकारे मी इथे एक आयकॉन केलेला आहे. हा मी इथे सिलेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला आयकॉन कुठून डाउनलोड जर करायचं असेल तर तुमच्या हाती मी एक आयकॉनची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्हाला जसा आयकॉन पाहिजे तसा तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे आपण आयकॉन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे मेक ॲप वर क्लिक करायचं आहे. जसं इथे आपण मेक ॲप वर क्लिक करू इथे आपल्याला हे येणार आहे एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला रजिस्टर करायचं आहे. इथे आपली सगळी डिटेल्स टाकून द्यायची आहे. इथे मी सगळे डिटेल्स फिल केलेले आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. जसं आपण रजिस्टरवर क्लिक करू त्याच्यानंतर आपल्याला इथे मेक ॲपवर क्लिक करायचं आहे. मेक ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 मिनटं लोडिंग होईल कारण की प्रोसेस सुरू आहे. जसं प्रोसेस आपली कंप्लीट होईल आता इथे तुम्ही पाहू शकता अँड्रॉइड मध्ये APK फाईल ही आपली तयार होत आहे. जशी आपली ही प्रोसेस संपेल त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपला अँड्रॉइड गेम हा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला या गेमला इथे डाउनलोड करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड फ्रीवर क्लिक करून इथे तुम्ही तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. फाईल इथे डाउनलोड झालेली आहे. ही आपली APK फाईल आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं आपण याच्यावर क्लिक करू आपल्यासमोर अशा प्रकारच्या या फाईल्स ओपन होतील. आपल्याला आहे की नाही याच्यामध्ये डाउनलोड्समध्ये जायचं आहे आणि डाउनलोड्समध्ये ही जी फाईल आहे
या फाईलला क्लिक करून आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑलवर क्लिक करून याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। जसं आपण इथे एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ आपल्यासमोर आता ह्या फाईल ओपन झालेल्या आहेत। त्याच्यावर तुम्ही पाहू शकता की इथे अँड्रॉइड म्हणून एक हे आहे आणि याच्यामध्ये इथे आपल्याला हे आपलं ॲप आहे। तर आपल्याला हे ॲपला आता मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपलं जे गुगल आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे गुगल ड्राईव्ह ओपन करून घ्यायचं आहे। जसं आपण इथे गुगल ड्राईव्ह ओपन करू त्याच्यानंतर आपल्याला इथे स्प्लिट स्क्रीन करायची आहे आणि इथे जे आपलं हे आहे APK फाईल ती आपल्याला इथे आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायची आहे। जसं आपण इथे ती ॲप ड्रॅग अँड ड्रॉप करू तर इथे ही अपलोडिंग सुरू झालेली आहे। इथे अपलोड कंप्लीट आता झालेली आहे। जसं हे अपलोड कंप्लीट होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपली ही फाईल आलेली आहे। तर आता आपण ही फाईल मोबाईलमध्ये ओपन करू। तर आता आपण इथे मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह ओपन करायचा आहे आणि या ॲपवर क्लिक करायचं आहे। जसं आपण या ॲपवर क्लिक करू तर इथे आपल्याला इन्स्टॉलचं ऑप्शन येईल। आपण इथे इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपण ओपनवर जसं क्लिक करू तुम्ही इथे पाहू शकता इथे हे लोडिंग झालं आणि इथे आपला गेम इथे चालायला लागलेला आहे आणि इथे प्लेयर एक्स इज विन म्हणून हे पण आलं आणि रिस्टार्ट ऑप्शन हे सगळं स्टार्ट झालेलं आहे। तर आपण इथे हे तुम्ही इथे पाहू शकता की हा आपला इथे आलेला आहे। तर आपण आता पाहिलं की कशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ॲप चाललेला आहे। तर असेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या जितके पण मित्र आहेत त्यांना अशा नवीन नवीन गोष्टी पाहायला मजा येते किंवा शिकायला मजा येते त्यांना प्लीज शेअर करा आणि आम्ही या व्हिडिओवर खूप मेहनत घेतो त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।